हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी नीता आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही चाललेलो बघा बाळूमामाला. इथून आम्हाला घरातनं मुलांना सोडलं, मला ह्याच्यावर स्टेशनवर सोडलं, मला आणि बहिणीचा मुलगा, माझा एक मुलगा मोठा आणि भावाचा मुलगा. आम्ही असं चौघंजण चाललेलो बाळूमामाला. आमच्यापासून जरा लांब आहे. मग आम्ही स्टेशनला गेलो. तो 1:10ची ट्रेन होती. मग स्टेशनला गेलो, तिथं बसलो थोडा वेळ, 10 मिनटं. नंतर मुलं मागणं आली, त्यांनी जाऊन तिकीट वगैरे काढून आली गवंडीचं. रिटर्नचं तिकीट काढलं. पोरांना म्हटलं रिटर्नचं तिकीट काढा, म्हटलं लगेच यायचं. तोपर्यंत ट्रेन आली. मुलं जाऊन तिकीट काढून येऊस तर ट्रेन आली तोपर्यंत. ओके, इथून मी तुम्हाला दाखवते. तर आपलं हे झालं आहे. हो का, इथून मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवत होती. एअरपोर्ट जवळ आहे आम्हाला इथून. हे सगळं म्हणजे ट्रेनचं डब्याच आहे ती. हे सगळं मालगाडीचं, हे मालगाडी इथूनच जाते मालगाडी. पण पोरं बघा कशी. भैया आमचा किती खुश झाला आहे बघा. भैया बघतोय, हसतोय. भैया लई खुश झाला आहे जायचं म्हटल्यावर ना. हे समुद्र आहे इथून. म्हणजे समुद्र पण म्हणता येत नाही आपल्याला, ते खाडीचं पाणीच आहे. ते समुद्र पण नाही पूर्ण, त्याच्या पुढं आहे समुद्र. तिथून पोचलो बघा आम्ही ह्याच्यात गवंडीत. आम्हाला 2 वेळा ट्रेन बदलावं लागते. इथून ह्याला बेलापूरवरून बेलापूरवरून मग तिथनं CST पकडायला लागते बेलापुरातनं. तिथनं मग CST पकडून मग आम्हाला गवंडीला उतरायला लागतं. इथून पण जरा लांब होतं, चालत जावं लागलं आम्हाला. तरी पण अर्धा तास लागतो तिथनं. बघा रिक्षा टॉप आहे, रिक्षानं पण जाऊ शकतो आपण. पोरं म्हटली चला जाऊ, चालत जवळ आहे जाते. ऊन तर भरपूर पडलेलं होतं, तरी पण आम्ही गेलो चालत तसंच. बघा इथं ब्रिज आहे. रिक्षानं म्हटलं तर रिक्षानं तुम्ही येऊ शकता. कुणाला यायचं असेल तर रिक्षानं पण येऊ शकता तुम्ही. एवढं काही हे नाही. स्टेशनच्या बाहेर आलं ना, रिक्षा टॉपच आहेत, रिक्षानं पण येऊ शकतो. इथं बघा नारळ वगैरे सगळं भेटतात. नारळ सगळं काय पाहिजे तिथं आपल्याला, पुस्तकं, बाळूमामाचं काय सामान काय पाहिजे ते सगळं भेटतं आहे. बघा इथं आलो मंदिरात. तरी जास्त गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती. मग तिथं आलो, दर्शन वगैरे घेतलं, नारळ फोडला, फोटो काढलं मस्त असं. आणि प्रसाद चालू होता तिथं. प्रसाद पण घेतला जाऊन आम्ही. प्रसादाला किती गर्दी आहे बघा इथं, भरपूर गर्दी होती प्रसादाला. मग प्रसाद घेतला, प्रसाद खाल्लं. तोपर्यंत विमानं चाललेली. किती खालनं विमान चाललं आहे तिथनं, भरपूर खालनं. तिथं जवळच आहे ना विमानतळ, त्याच्यामुळं खालनं एकदम चाललेलं दिसतंय. इथं शंकराची मूर्ती होती, खूप छान होती मूर्ती, मस्त अशी शंकराची मूर्ती होती. तिथून गेलं पुढं आलो मग परत रिटर्न. आणि बदाम शेक प्यायचं होतं. पोरं म्हटली चल मम्मी बदाम शेक पिऊ आपण. मग सगळ्यांनी मिळून आम्ही बदाम शेक प्यायला. थोडा वेळ थांबलो तिथं आणि मग परत ना म्हटलं चला जाऊया आता आपण. कारण परत एकदा ट्रेन गेली ना, परत इकडं 1 तासाने बेलापूरपर्यंत आहेत भरपूर. पण बेलापूरमधनं तिथनं पुढं ट्रेन नाही, तर सारखे भेटत नाही ते आम्हाला. इथं बघा बदाम मिल्कशेक पिलो आम्ही. खूप छान होता, टेस्टी होता तिथं बरं का. कोणी गेला ना तरी एकदा पिऊन बघा, तिथं खूप छान होतं, मस्त होतं. आम्हाला तर लय आवडलं. मग तिथून बघा आलो इकडं स्टेशनवरनं पोरं गेली पाण्याची बॉटल आणायला. पाणी तर किती पिल तेवढं कमीच होतं. मग ऊनच तेवढं पडलेलं. तर पावसाळ्याचे दिवस आल्यात, पण पावसाळ्यासारखं काय वाटतच नाही. काय एवढी गर्दी नव्हती ह्या टायमिंगला, पण 4:30 वाजल्यापासून पुढं ना, 4:30पासून पुढं भरपूर गर्दी होती इथं स्टेशनवर जायला. कसं कामाची सुट्टी वगैरे होती ना, सगळी जॉबवरनं येतात सगळे, त्याच्यामुळं भरपूर गर्दी होती तिथं. आता आम्ही बेलापूरमधनं ट्रेनला बसलो, पुरणला जाणार आहे ट्रेन. किती वाजता निघणार आहे ना ट्रेन? 5ला ना, 5ला निघत.
5:30ला पोहोचेल आपण नावाशिवाला आहे की नाही.